लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील मॅग्नम हार्ट हॉस्पिटल या ठिकाणी जगातील सर्वात लहान हृदयपंप इम्पेलाचा वापर करून अत्यंत अवघड समजली जाणारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे। नाशिक शहरातीलच रहिवासी असलेल्या हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका 72 वर्षीय वृद्ध रुग्णाला हृदयविकाराच्या या धोक्यातून मुक्त करण्यात आलेला आहे। मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर मनोज चोपडा यांनी या शस्त्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे। डॉक्टर मनोज चोपडा, आज आम्ही एक अनोखं आणि नवीन तंत्रज्ञान वापरून एका पेशंटचं बायपास टाळून त्याला जीवदान देण्याचं यशस्वी एक प्रकरण केलं आहे। रुग्ण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पंपिंग क्षमता कमी, हार्ट फेल्युअर आणि बीपी कमी अशा अवस्थेत आमच्याकडे ॲडमिट झाला। त्याला 24 ते 48 तासांची ट्रीटमेंट केल्यानंतर पण पेशंट सेटल होत नव्हता। आम्ही अँजिओग्राफीचा निर्णय घेतला। अँजिओग्राफीमध्ये डाव्या बाजूची मुख्य नलिका डिस्टल 90% ब्लॉक होता। पुढच्या बाजूला जिथून हार्ट अटॅक सारखी परिस्थिती निर्माण झाली होती ती आर्टरी पूर्णपणे 100% बंद होती आणि त्याच्या बाजूची दुसरी जी नस डाव्या बाजूची असते तिच्या तोंडालाच 90% ब्लॉक होता। आता या रुग्णाच्या ब्लॉकेजेसमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिट पण फार जास्त प्रमाणात होतं आणि ॲक्च्युली ही पेशंट बायपास सर्जरी करता योग्य होती। अँजिओप्लास्टी करणं फारच रिस्की होतं या पेशंट्समध्ये, तर आम्ही बायपासचा सल्ला दिला होता। पण बायपास करता जो फिटनेस लागतो त्या रुग्णाला MCDT म्हणजे मल्टिपल कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर सारखा आजार होता, ज्याच्यामध्ये स्टेरॉइड्सचा वापर, इम्युनोसप्रेसेंट्सचा वापर मागच्या 10 वर्षापासून रुग्ण करत होतं। त्यांना जो काही संधिवात आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळे डायबिटीज, उच्च रक्तदाब हे 2 रिस्क फॅक्टर्स तिच्यामध्ये होते। त्याच्यामुळे सगळे काही डिस्कशन सर्जन टीम आणि यांच्याशी आम्ही हार्ट टीम ॲप्रोच असं म्हणतो याच्यामध्ये, की जिथं 2 ते 3 कार्डिओलॉजिस्ट, 2 सर्जन्स आणि आमचा ॲनेस्थेटिस्ट असे सगळे मिळून आम्ही केस डिस्कस करतो आणि व्हॉट कॅन बी द बेस्ट प्लॅन फॉर दिस पेशंट ह्या हार्ट टीम ॲप्रोचने आपण इथे ठरवतो। तर याच्यात आमचं असं लक्षात आलं की आपण यांची अँजिओप्लास्टी करताना हृदयाची गती कमी होणे, हार्ट बंद पडणे किंवा हृदयाची गती वाढून हार्ट बंद पडणे ह्या शक्यता फार जास्त प्रमाणात होत्या आणि त्याच्यामुळे कोणत्या तरी हिमोडायनॅमिक सपोर्ट म्हणजे जिथं हृदयाची कार्डियक आउटपुट दर मिनिटाला 3.5 ते 4 लिटर मेंटेन करून रक्तदाब मेंटेन करणं गरजेचं होतं आणि त्याच्याकरता आज जगात जे एक सगळ्यात स्मॉल आर्टिफिशियल हार्ट पंप आहे एम्पेला नावाचा, तो आम्ही ह्या पेशंटमध्ये यूज करायचं डिसिजन घेतला आणि ही प्रोसिजर आम्ही अँजिओप्लास्टी करायची ठरवली। त्याच्यामध्ये एम्पेला डिव्हाइस आम्ही डाव्या बाजूच्या फिमोरल आर्टरीतनं म्हणजे जांघेतनं जी काही नस आहे त्याच्यातनं हार्टमध्ये टाकला। तुम्ही सरप्राईज असाल की 13 फ्रेंच म्हणजेच 1.68 मिलीमीटर म्हणजे अराउंड 2 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा हार्ट पंप आणि त्याला करणारा लागणारी मशिनरी एका कॅथेटरमध्ये आहे आणि ती आम्ही फक्त कोणतीही भूल न देता लोकल ॲनेस्थेशियाखाली ही प्रोसिजर आम्ही कंप्लीट केली। हिची अँजिओप्लास्टी करताना 90%, 100%चा ब्लॉक, पुन्हा 90% असे 3 ते 4 ब्लॉकेजेस, याच्यामध्ये वायरिंग डिफिकल्ट होती, बलून जात नव्हते। अशा वेळेस आम्ही रोटाब्लेटरचा वापर करून जे 1,80,000 RPMला ड्रिलिंग करतं ते वापरून त्या रुग्णाचं कॅल्शियम ब्रेक केलं आणि 3 स्टेंट्स टाकून आम्ही अँजिओप्लास्टी कंप्लीट केली। या सगळ्या प्रोसिजरला आम्हाला 4.5 ते 5 तास लागले। लेफ्ट साईडची वायरिंग फार डिफिकल्ट होती, पण ते करताना हृदयाची गती कमी होणे, BP फ्लक्च्युएशन होणे, एक ठिकाणी हार्ट बंद पडल्यासारखे 4 ते 6 इव्हेंट्स ही प्लास्टिक करताना झाले। पण एम्पेला नावाचा आर्टिफिशियल हार्ट पंप हार्टमध्ये असल्यामुळे कार्डियक आउटपुट जी 3 लिटर पर मिनिटाला ती मशीन मेंटेन करू शकलं आणि ती मेंटेन झाल्यामुळे आम्हाला आरामाने आमची अँजिओप्लास्टी कंप्लीट करता आली। कारण की हा जर एम्पेला हार्ट डिव्हाइस नसताना जेव्हा हार्ट बंद पडलं तर ते पुन्हा चालू झालं का असतं का नाही याची गॅरंटी याच्यामध्ये नसते। पण एम्पेलाच्या डिव्हाइसमुळे ही प्रोसिजर जी काही फार अत्यंत अवघड व गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी होती ती आम्ही रोटाब्लेटर, 3 ते 4 मल्टिपल स्टेंट्स असं करून पूर्ण केली। आणि माझ्या बायपास जेव्हा करता येत नाही तेव्हा अँजिओप्लास्टी आपण करू शकतो का, तर याच्या पद्धतीने पेशंटचं बायपास टळलं आणि अँजिओप्लास्टीने त्यांना एक पूर्ण नवीन जीवदान दिलं। आली त्यावेळेस पंपिंग कॅपॅसिटी 30% होती। 1 महिन्यापूर्वी मी ही प्रोसिजर केली। आज रुग्णाची पंपिंग क्षमता 50% पर्यंत आहे। रुग्ण आज चालतो फिरतो आणि सगळं रुटीन काम नेहमीचे चालू केलं आहे।
नाशिक शहरातील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध कार्डियाक हॉस्पिटल असून अत्याधुनिक सुविधांसह येथील कुशल डॉक्टरांची टीम उच्च दर्जाच्या हृदयरोग सेवा प्रदान करण्यात कायम कटिबद्ध असल्याची इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या वतीनं ग्वाही देण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।